नमस्कार. आज आपण एका अशा महाकाय प्रकल्पाचा उलगडा करणार आहोत जो संपूर्ण महाराष्ट्राचा आणि विशेषतः एका मोठ्या प्रदेशाचा चेहरा मोहराच बदलून टाकणार आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच ज्याला मंजुरी दिली आहे तो विरार अलिबाग मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर. आता हा काही केवळ डांबराचा रस्ता नाही बरं का, तर भविष्यातील प्रवासाची आणि प्रगतीची दिशा ठरवणारा हा एक नवा आर्थिक मार्ग आहे. पण मग हा प्रकल्प नेमका का गरजेचा आहे? आपल्या सर्वांना एक गोष्ट खूप चांगलीच माहिती आहे, ती म्हणजे मुंबई आणि आसपासच्या भागातील ट्रॅफिक. तासनतास वाहनांच्या लांबचा लांब रांगा, वेळेचा जाणारा चुराडा आणि प्रवासातील तो भयंकर थकवा हे इथल्या रोजच्या जीवनाचं वास्तव आहे. त्यामुळे साहजिकच आपल्यासमोर हा एक अत्यंत कळीचा प्रश्न उभा राहतो की संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील म्हणजेच MMR मधील ही जीवघेणी वाहतूक कोंडी आपण फोडणार तरी कशी? आणि मित्रांनो, अगदी याच प्रश्नाच्या उत्तरातून या महाकाय प्रकल्पाचा जन्म झाला आहे. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. या ट्रॅफिकच्या समस्येवरचा एक गेम चेंजर उपाय म्हणून मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर म्हणजेच MMTC कडे पाहिलं जात आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे हा काही साधासुधा महामार्ग नाहीये. मल्टी मोडल या शब्दाचा अर्थच मुळी असा आहे की हा कॉरिडॉर एकाच वेळी अनेक प्रकारच्या वाहतुकीच्या गरजा पूर्ण करेल. म्हणजे काय तर रस्ते, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक हे सगळं एकाच मार्गावर धावेल. प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती घडवून आणण्यासाठीच याची खास रचना करण्यात आली आहे. आता या प्रकल्पाची नेमकी व्याप्ती समजून घेण्यासाठी हा आकडा ऐकलात ना तर खरंच थक्क व्हायला होईल. 31,793 कोटींहून अधिक रुपये. नगरविकास विभागाने नुकतीच या प्रकल्पाच्या केवळ पहिल्या टप्प्यासाठी या प्रचंड मोठ्या रकमेला प्रशासकीय मान्यता दिली आहे. विचार करा, हा आकडाच या पायाभूत सुविधा प्रकल्पाची भव्यता आणि सरकारची यामागची आर्थिक बांधिलकी किती मोठी आहे हे दर्शवतो. ही काही छोटी मोठी गुंतवणूक नाहीये, तर हा भविष्यातील प्रगतीचा भक्कम पाया आहे. आता प्रश्न पडेल की हा एवढा मोठा निधी नेमका कुठे वापरला जाणार आहे? तर तो वापरला जाणार आहे एका 14 पदरी प्रवेश नियंत्रित एक्सप्रेसवेचा उभारणीसाठी. तब्बल 14 पदरी रस्ता. या रस्त्याची रुंदी आणि क्षमता खरोखरच अवाढव्य असणार आहे. हा एक्सप्रेसवे केवळ रोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांसाठीच नाही, तर मोठ्या प्रमाणावरील मालवाहतुकीसाठी म्हणजेच फ्रेटसाठी एक अतिशय वेगवान आणि तितकाच सुरक्षित मार्ग ठरणार आहे. आणि हो, प्रवेश नियंत्रित म्हणजेच ॲक्सेस कंट्रोल्ड असल्यामुळे इथे वाहतूक विना अडथळा आणि अतिशय वेगाने धावू शकेल. आता या नियोजनातील एक अत्यंत रंजक गोष्ट पाहूया, ती म्हणजे या संपूर्ण प्रकल्पाची विभागणी आणि त्याचे टप्पे. संपूर्ण कॉरिडॉरची लांबी पाहिली तर ती 126 किलोमीटरहून थोडी अधिक आहे. पण त्यातील पहिला टप्पा हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे, जो तब्बल 96.41 किलोमीटरचा असेल. हा पहिला टप्पा वसईतील नवघर इथून सुरू होईल आणि थेट पेणमधील बलावलीपर्यंत पोहोचेल. सोप्या भाषेत सांगायचं तर या महाकाय प्रकल्पाचे बहुतांश काम याच पहिल्या टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. हा फक्त नकाशावर रेखाटलेली एक रेघ किंवा सिमेंट डांबराचा रस्ता नाही आहे. तो प्रत्यक्ष जमिनीवर आणि लोकांच्या जीवनातून जाणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. हा कॉरिडॉर तब्बल 104 गावांमधून जाणार आहे. याचाच अर्थ असा की या महामार्गाचा भौगोलिक विस्तार अतिशय मोठा आहे. तो केवळ मोठ्या शहरांना जोडणार नाही, तर या 100हून अधिक स्थानिक गावांमधील समुदायांनाही मुख्य प्रवाहात आणून विकासाच्या गतीसोबत जोडेल. भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला ना, तर हा कॉरिडॉर 8 वेगवेगळ्या तालुक्यांना एकत्र बांधणार आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जर आपण मनातल्या मनात एक नकाशा तयार केला तर तो असा दिसेल. अगदी उत्तरेकडील वसईपासून सुरुवात होऊन पुढे भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण करत हा मार्ग थेट दक्षिणेला अलिबागपर्यंत पोहोचेल. हा मार्ग खऱ्या अर्थाने मुंबई महानगर प्रदेशाच्या उत्तर आणि दक्षिण टोकाला एका अखंड धाग्यात गुंफणार आहे. चला तर मग पुढे जाऊन पाहूया की हा प्रकल्प कसा आकार घेतोय. हा कॉरिडॉर केवळ तालुके जोडत नाहीये, तर तो या प्रदेशातील सर्वात महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांना जोडणार आहे. ही 3 प्रमुख ठिकाणी पहा. पहिला म्हणजे जवाहरलाल नेहरू बंदर म्हणजेच JNPA, दुसरा म्हणजे आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तिसरा म्हणजे नुकताच सुरू झालेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक किंवा अटल सेतू. या तिन्ही जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांना जोडणारा हा रस्ता म्हणजे या संपूर्ण प्रदेशाचा नवीन आर्थिक कणा असेल हे नक्की. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे हा नवीन प्रकल्प सध्याच्या रस्ते नेटवर्कशी किती बेमालूमपणे एकरूप होणार आहे. हा नवीन एक्सप्रेसवे अस्तित्वात असलेल्या 6 प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेना छेदून जाईल किंवा त्यांना जोडला जाईल. यामध्ये मुंबई अहमदाबाद हायवे, NH 848, NH 161, नवीन मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे, आपला नेहमीचा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई गोवा हायवे यांचा समावेश आहे.
थोडक्यात सांगायचं तर हा कॉरिडॉर देशाच्या सर्व दिशांना जाणाऱ्या मुख्य प्रवाहांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा मध्यवर्ती दुवा ठरेल. आता साहजिकच प्रश्न पडेल की एवढा सगळा खटाटोप कशासाठी? तर यामागील मुख्य हेतू आहे वाहतुकीचा ताण कमी करणे. मुंबईच्या सध्याच्या रस्ते नेटवर्कवर असलेला प्रचंड दबाव आणि दररोज होणारी ट्रॅफिक जामची स्थिती, यातून आपली सर्वांची सुटका करणे हे या प्रकल्पाचे अंतिम उद्दिष्ट आहे. शहराबाहेरून येणारी आणि जाणारी अवजड वाहतूक थेट या कॉरिडॉरने वळवली जाईल, ज्यामुळे शहरांतर्गत रस्त्यांना अखेर मोकळा श्वास घेता येईल. तर इथला अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा असा आहे की या सगळ्याचा सर्वसामान्यांना काय फायदा? तर त्याचा थेट फायदा आहे वेळेची बचत. या नव्या पायाभूत सुविधेमुळे संपूर्ण प्रदेशातील प्रवासाच्या वेळेत तब्बल 90 मिनिटांची बचत होणार आहे. 1.5 तास! विचार करा, दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आणि मालवाहतूक करणाऱ्या लोकांसाठी ही 1.5 तासांची बचत म्हणजे त्यांच्या आयुष्यातील एक प्रचंड मोठा आणि अतिशय सकारात्मक बदल असणार आहे. या सर्व माहितीनंतर जाता जाता एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर आपण विचार करूया. संपूर्ण प्रदेशात प्रवासाचे तब्बल 90 मिनिटे वाचल्यामुळे वेळेची आणि इंधनाची जी प्रचंड बचत होईल, ती मुंबई महानगर प्रदेशाचे म्हणजेच MMRचे आर्थिक भविष्य कसे नव्याने परिभाषित करेल? कनेक्टिव्हिटीमधील हा एवढा मोठा बदल इथे कोणते नवीन उद्योग, रोजगार आणि संधी निर्माण करेल? या प्रश्नाचा विचार करत आजच्या या सविस्तर माहितीचा उलगडा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणासह.